हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. तर विषय काय गाईज, काल आहे ना आमच्या कंपनीत एक माझा लॅबमेट आहे. ठीक आहे, लॅबमेट म्हणजे आता तो खूप वयस्कर आहे. त्याचं वय 34 आहे काहीतरी. ओके, 34 वय आहे त्याचं, अजून लग्न नाही झालेलं. मग मी 10:30ला निघालो होतो. मी त्याला सांगितलं की काय लवकर जावं लागते, फॅमिली घरी एकटीच असते वगैरे असतं सांगितलं. ते मला हां तुझं लग्न झालं आहे का? हां मला लग्न झालं आहे, मला एक मुलगी पण आहे. नाही मला तुझ्याकडे बघून वाटत नाही की झालं आहे लग्न वगैरे पण. नाही मला झालेलं आहे. मग मला लवकर लग्न करणं चांगलंच आहे म्हणलं. आणि तसं बोललं ॲक्च्युली तो ह्याचा आहे, कोलकात्याचा आहे. तर त्याचं लग्न नाही झालं. ॲक्च्युली तो डॉक्टर आहे, PhD प्लस पोस्ट डॉक आहे. ठीक आहे, तर त्याचं लग्न नव्हतं झालेलं. मी म्हटलं बघ म्हणलं आता तर तू लेट झालं लग्न केलं, 34-35ला लग्न केलं. तुझी मुलगी तू जेव्हा 45 वर्षाचं होशील ना तेव्हा मुलगी तुझी फक्त 5वीला जाईल. आणि नंतर मग 55 वर्ष किंवा 60 वर्ष होईल, 55 वर्षाचं होईल तोपर्यंत तुझी डिग्री काहीतरी डिग्री तुझं मुलगा मुलगी वगैरे डिग्री कॉलेज करेल. तर तुला 55 वयापर्यंत तुला काम करावं लागेल. ठीक आहे, तर बेटर आहे की थोडंसं लवकर लग्न कर. 25च्या आसपास तर लग्न झालेलं पाहिजे, पण 30च्या आतच झालं पाहिजे. ठीक आहे, 30 पण मॅक्स होतं, जास्त होतं. माझं पण 1-2 वर्ष लेट झालेलं आहे. 28 वय असताना झालेलं आहे, 28-27 का असं 28 असताना लग्न झालेलं आहे. ठीक आहे, तर त्याला ते सांगत होतो की म्हणलं. आणि सेम माझ्या पहिल्या कंपनीमध्ये पण एक जण होता, आपल्याकडलाच होता मराठी. त्याने पण PhD प्लस पोस्ट डॉक आहे. त्याची 2 पोस्ट डॉक आहेत बहुतेक माझ्या अंदाजे, मला काय एवढं आठवत नाही. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्याचं पण वय काय तर 36 होतं, 36-35. तर त्याचं पण लग्न नव्हतं झालेलं. आता त्यांनी जर लग्न केलं, त्याला मुलगा मुलगी झाली, नंतर त्याला अप टू 55 ते 60 वयापर्यंत काम करावं लागणार नाही का. म्हणजे त्या मुलाचं पालनपोषण करावं लागणार किंवा त्याला सांभाळावं लागणार. मुलाला कुठल्याच बापाला कुठल्याच मुलगा मुलगी जास्त म्हणजे अवजड नसते किंवा मग बोज नसतं आहे. पण त्या वयापर्यंत तुम्हाला काम करावं लागेल. जर मुलगा मुलगी जर लवकर झालं, जर त्यांच्या पायावर स्वतः जॉब करायला लागली, तर तुम्हाला थोडासा रेस्ट घ्यायला येतो किंवा 5-10 वर्ष म्हणा काहीतरी. ठीक आहे, तर असा विषय होता. सर आजकाल जाताना महागं लागायला लागले सारखेच. आता तिला काय लागले तर मग ती मागं लागायला लागले. ठीक आहे, झालं आता आजचा दिवसाचं आहे काम, नंतर 2 दिवस सुट्टी राहणार आहे. 2 दिवसातलं पण 1 दिवस आहे ना मी थोडंसं इंटरव्ह्यूला जाणार आहे. इंटरव्ह्यूला उद्या काही करून जावं लागणार मला इंटरव्ह्यू उद्या, कारण चेंज झाली पाहिजे कंपनी. जवळजवळ 1.5 वर्ष झालं मला या कंपनीत. 2 वर्ष एका कंपनीत 2 वर्ष भरपूर झाले नाही का. एका कंपनीत मॅक्स 2 वर्ष. मी पहिल्या कंपनीत 3.5 वर्ष काम केलं आहे, 2.7 वर्ष. आणि दुसऱ्या कंपनीत 2.5 वर्ष. तर ते 2 वर्ष जास्त होतं माहिती आहे का. लईतलं 2 वर्ष काम करायचं जातं. इथून जर कंपनी चेंज केली तर माझं 4थी कंपनी असेल ती. आता ही माझी 3री कंपनी आहे. ठीक आहे, काहीच कंपनीच्या बाहेर पडलो जस्ट. आत्ता 2 दिवस सुट्टी असणार आहे मला मस्तपैकी. पण त्यातला आहे ना उद्या मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. वाह काय मस्त दिसतं. तर त्यातला मला इंटरव्ह्यू द्यायचं आहे. माझी गाडी एकट्याची राहिली इथं. ठीक आहे, एकट्याची गाडी राहिली फक्त इथं, बाकी कोण सुद्धा. ठीक आहे, मस्त वाटतं. हेल्मेट नाही आणलं मी ॲक्च्युली. जेव्हा गेलतो ना तेव्हाच मी हेल्मेट ठेवून येतो आणि गाडी अशी बाहेर लावतो. ठीक आहे, एकट्याचीच गाडी आहे, बाकीच्या पार्किंगमध्ये असतात गाड्या. ठीक आहे, बघा चेहरा झाला, तोंडावरून पाणी मारलं तरी पण असा विषय झाला आहे. आज पण घरी जाऊन शेवा खायची आहे, कारण रोजच्याप्रमाणे आज पण उशीर झाला. 11 वाजता आले, 11 वाजले त्याच. ठीक आहे, ओके. तर काहीच हा छोटासा ब्लॉग इथे संपतो. ब्लॉग आवडला असता तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस.